शेवटपर्यंत बघा, भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात. स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा, तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते. आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे, माझा सुद्धा. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, अशक्य नाही. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता, उठता, काम करताना, झोपताना, लहान मुलांना भरवताना, जेवण बनवताना, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे. एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतरी होऊन जाते. फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा. रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. चला तर मग अतिप्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया. तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता. आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात. मंत्र अशा प्रकारे आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही नानी त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया. आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय, स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया. आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असतात. स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभव वास येतो. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. दुष्टांना सुष्ट बनवले. ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते.
अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या. पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे? स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. ही वेळ अजून आली नाही. असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतुरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमोर स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू
पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते. त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच. काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवलं, अगदी मृत्यूच्या दारातून. असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो. अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आली आहे, जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते. कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो. ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची. त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत. त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे. त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किलोमीटर अंतर आहे. रोजचं ते प्रवास करतात. हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता घाई केली. थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो. त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते. खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली. त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली. हे सारं एका क्षणात घडलं. त्याच्यासोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला. हे सारं क्षणिक पण खरंखुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं. दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं, ज्यामुळे तिथे अक्षरशः काही घडू शकलं असतं. जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते. सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता. दादा स्वामी भक्त आहेत. या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले. जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता. गेल्या 2.5 वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधी थांबवली नव्हती. यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात. तिथे थांबायची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक. असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव. कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काहीही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाही. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा. नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गगनापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणले समर्था तुझी, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघून तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनांचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि
स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणून तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी गेलेलो नाही, मी जाणारही नाही, मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालवत आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग नंतर, त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देतील. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं. विज्ञान सांगतं की भविष्य सुख मिळेल. पण धर्म सांगतो मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. तुझं माझं, छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका. मन सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे, पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही. जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल. कोणीच आपल्या कर्मांपासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही.
माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे, जे त्या फक्त त्यांच्या हातात आहे. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असेल, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे, आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पांजरू लागते. असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा यश विचारांची गरज आहे. यासाठी नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचं मुख्य गुपित आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा. म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचं असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा नका करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या. आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, आणि पण येणारा काळ आपल्या हातात आहे. जास्त नाही, पण एवढे नक्कीच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर प्रसिद्धी बदला, ध्येय नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळणे असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्याला हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात घ्या. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतले जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली,
मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी ते पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो. परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ता जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4, दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नख खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा.
त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा आयुष्यात मध्ये पुढे आपल्याला काय करायचे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्यात, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे. कसं असतं ना,
प्रत्येक जण या त्रासामधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार. तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण नशिबाने ते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे धैर्य बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका आणि सर्वात पहिले नकारात्मक विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचा विचार करून काही होणार आहे. उलट असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणार आहे की तू असं कर आणि तसं कर, जे काय आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच समोर जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल. मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्ट सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध. या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे, उगाच वेळ घालवू नकोस. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील, फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. दुःख असेल, टेन्शन असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून गेली, जाईल आणि होईल सगळं ठीक. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीमागे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे व जिद्दीने आपण पुढे गेले पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहतं. कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरणं आपल्या हातात नसतं ना. जे व्हायचं असतं ते होतंच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणारच. म्हणून हे आयुष्य आपण कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आता या कोरोनामुळे किती जणांनी आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्र मैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळलं असेल याचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा
त्या व्यक्तीला बघता येत नाही. किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोक मरतात, पण त्यांच्या फॅमिलीला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी जे हे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही. म्हणून आहेत तेव्हाच काही राग वगैरे असेल तर सोडून दे. काही भांडण झाले असेल तर माफी मागून टाका. कुणी फसवलं, कुणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्याशा कारणावरून नातं तोडू नका. मान्य आहे त्याची चूक होती, पण श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून दे. त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा, कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले ना, तर ते लोक चांगले बोलाले म्हणून, नाही तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटतो तो कशातच नाही आहे. जे होईल ते होतं, ते होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून रडून स्वतःला त्रास करून घेणं फक्त तुम्हाला त्रास देणार होय. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील, तर ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच, फक्त तुमचं मन ते ऍक्सेप्ट करत नाही आहे सध्या. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात, मग सगळेच आशा सोडतात का? नाही रे. मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. ते फक्त पुढे जात राहते. दोन व्यक्ती असतात, पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांनी निराश होऊन नका, कारण ते सांगण्याची पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून, अशी मला खात्री आहे. कारण अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपवा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात. स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते. आणि जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे, माझा सुद्धा. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, अशक्य नाही. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता उठता, काम करताना, झोपताना, लहान मुलांना भरवताना, जेवण बनवताना, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे. एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की हळूहळू पाठांतरी होऊन जाते. फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा. रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील. फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. चला तर मग अतिप्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया. तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता. आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात. मंत्र अशा प्रकारे आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी चरण तिथे न्यून्य काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ही नानी त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू असे बाळ त्याचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावेन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया. आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय, स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया. आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात. स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभव वास येतो. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्ष होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. दुष्टांना सुष्ट बनवले. ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते. अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला. नेमके काय घडले पाहूया. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती. दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या. पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती. मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुंचे. स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार. श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही. ही वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात. हा पाला रोज वाटून खात जा. काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो. स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतुरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी म्हणतात प्रार्थना सगळेच करतात,
परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यासमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागण्यास मासे मागावे, ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील. त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे स्वामींचे संदेश मिळवण्यासाठी. धन्यवाद.